नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्नेहा टी चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण वाचन मी 9 एप्रिल ते 15 एप्रिल करत आहे. आजचा 5वा दिवस आहे. अध्याय 13 ते 15 असं संकल्पयुक्त वाचन मी आता करत आहे. स्वामींच्या संकेतानुसार मी हे वाचन करते आहे आणि या वाचनाने मला खूपच समाधान वाटते व मन माझं प्रसन्न होतं, म्हणून मी हे वाचत आहे. आणि तुम्हाला हे 13 ते 15 अध्याय वाचन कसं वाटलं ते तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. श्री स्वामी समर्थ कृपा आहेच, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मी हे वाचायला सुरुवात केलेली आहे. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयसी काय बोलती समर्थ, निर्लज्जाशी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळाप्पा मनी समजला. सेवेकर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे. तिने सेवेकर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोनी करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयसी लघुशंका लागती स्वामींची. बाळाप्पा ते उठवले. तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी. गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोट श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत ते चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असं हे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळ ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर. गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापाशी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे. जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिधला चोळाप्पाने. बाळाप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करोनी या जोळी. समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीत आणोनी. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवूनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. त्या ऐकूनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातली. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनाचं येतं त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत.
ठेविला जपाचा, काढून दिले बाळापासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानिनाशी झाली, सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करो निया दाविती, परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूरी करावे, परी राणी सभिहोनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले, तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर, बर्वे मनी समजले, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर, फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा, स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय, मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून, बाळाप्पा बोले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की, बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला, बाळाप्पांची चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्थ ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुर चरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू, अक्कलकोट निवासिया, जय जयाची स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती, इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोध्याय गोढा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणागणा, जय जयाची अधशमना, जय जयाची परमपावना, दिनबंधो जगद्गुरु, प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, कुशुद्ध मन करुनी प्रातःकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरावी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावणी, सुवासिक कुसुमे अर्पावी, धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना, जय जयाची अघरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाची पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालय, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी, तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आधी मध्याग्र कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांताही तर्क चाचरे, शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाली सर्वे, मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती, सहस्त्रमुखई निश्चिती, शिंडला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मदसी समर्था, कृपा कटाक्षे तिना नाथा दासाकडे पाहावे, आता ही तुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देई जे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन, यलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे, दुस्तर हा भवसागर, याचे पाव या पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, अंतिभुली नाना न बाधत तुझ्या कृपे, किती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदय प्रगटोपै, शांतिमनी सदा वसो, वृथाभिभान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नको वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेणे हो हा सुगम दुर्गम जो भव पंथ, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करोनी समर्था, असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेणे सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसे करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदपती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहोत स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती त्याची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री गणेशाय नमः. अध्याय 15.
श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवणी अंती दावती सुरभवन, जो नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासे, शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीले बहुत दिनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राजे कंटकशय्या करोनी तीवर केले शयन, ऐसे नवल देखोनी लोटांगण घालतसे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेविता तात्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्री चरणी मन जडले ते पासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे, मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले बसाप्पा येता गृहासी, दृष्टोत्तर बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेळ काय लागले परी बसाप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त जनापवदा न भीत, नसे चाड कुणाची, एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात्र, घोर तम ताटले चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालतं, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, परी बसाप्पाची चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावर आला, अपरिमित देखिला समूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयाशी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलती, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, देव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडूनी त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एक सर्पावरी, गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी, आले बसाप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसाप्पा सोडूनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला, ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्याशी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारापुत्र पोशिजे, असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे, इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोडहा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु. आपण 13 ते 15 हे स्वामी चरित्र सारामृत पारायण वाचन, संकल्पयुक्त वाचन आज केलेले आहे. कसे वाटले ते मला सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ कृपा आहेच, तुमची कृपा असू दे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि सगळ्यांना त्यांच्या त्या षडाक्षरी मंत्रामुळे, श्री स्वामी समर्थ मंत्रामुळे एक नवं चैतन्य प्राप्त होतं. जसे मला प्राप्त होते तसे तुम्हालाही हो, ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि आता इथे मी हे 13 ते 15 संकल्पयुक्त वाचन जे केलं आहे ते इथे मी थांबवलेलं आहे. उद्या 16 ते 18 असे वाचन होईल आणि 15ला 19 ते 21 असे अध्याय वाचन होईल. नमस्कार. स्नेहा टी चॅनल आहे, त्या स्नेहा टी चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.